आजचा स्पेशल आहे गरम भात, तडतडीत डाळ आणि क्रिस्पी आलू फ्राईज. बटाटे फ्राईज सारखे कापून घ्या. कढईमध्ये तेल गरम करा. मोहरी आणि जिरे तडतडू द्या. आता बटाटे टाका. वरून मीठ, गॅस मध्यमच ठेवा आणि हळदही टाकून घ्या. शांतपणे भाजू द्या. हळूहळू हलवत जा. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झाले की बस, इंडियन स्टाईल आलू फ्राईज रेडी. कढईत तेल तापू द्या. जिरं टाका आणि तडतडू द्या. त्यात बारीक ठेचलेला लसूण, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कापलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतत राहा. आता ह्यामध्ये घाला लाल तिखट, हळद आणि धनेपूड आणि याला 2 मिनिट परतवून घ्या. टमाटे टाका आणि मऊ होईपर्यंत शिजवा. आधी शिजवलेली डाळ कढईत ओता आणि 1 उकळी येऊ द्या. मीठ आणि वरून कोथिंबीर घाला. इतकी साधी पण मन जिंकणारी घरगुती डाळ रेडी आहे. गरमागरम डाळ, वाफाळता भात आणि क्रिस्पी फ्राईज भाताबरोबर असं प्लेटिंग केलं की घरचं